10 दिवसाच्या गणेशोत्सवाची खरी मजा त्यातच आहे. म्हणजे रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक खायला मिळणार. आणि बघ, आज आपण एक नाही तर अगदी 2 प्रकारचे मोदक बनवलेले आहे. हा मोदकाचा पहिला प्रकार बघा. बघताय ना किती सुबक आणि सुंदर असा आपला मोदक दिसतो आहे. खायलाही तेवढाच सॉफ्ट, मऊ, लुसलुशीत हा मोदक तयार होतो. आणि हा मोदक खाल्ल्यानंतर तुम्हाला कळणारही नाही हा मोदक गेला कुठे. आता तुम्ही म्हणाल हे 2 वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक करायला किती वेळ गेला असेल, तर अजिबात नाही. एकदा तुमचं सारण तयार असेल ना, तर आरामात तुम्ही कितीही फ्लेवरचे मोदक तयार करू शकता. या दोन्ही मोदकामध्ये आपण मस्तपैकी फिलिंग भरलेलं आहे. आणि या मोदकामध्ये ना सगळ्या गोष्टीचं प्रमाण इतकं परफेक्ट आहे. तुम्ही परफेक्ट असे हे मोदक बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि हे मोदक फ्रीजमध्ये आरामात 7 ते 8 दिवस राहतात. पण मी सजेस्ट करेल की फ्रेशच का, म्हणजे फ्रेश खाल्ल्यामध्ये जी टेस्ट येते ना ती ठेवून दिल्यानंतर येत नाही. आणि आपल्या आजच्या मोदकातली गंमत आपण बघूया. बघूया मोदक आपण कट करतो आहे आणि वाव, बघू शकता फिलिंग. येस, सुपर. बघा मोदकातलं फिलिंग जे आहे ते किती आतपर्यंत व्यवस्थित भरल्या गेलं आहे. आणि येस, व्यवस्थित थोडासा हळू काप करून घ्यायचा. आणि सुपर, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पण किती मस्त फिलिंग दिसते आहे. अगदी कॉम्बिनेशन बघा दोघांचेही सुपर कॉम्बिनेशन. खायला चवीला एक नंबर लागतात. नमस्कार, सुषमा जल्दीवल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज गणपतीच्या आगमनाचा 8वा दिवस आहे, रविवार होतं, थोडंसं रिलॅक्स होतं. म्हटलं चला स्पेशल मोदक बनवूया. तर आज आपण 2 प्रकारचे स्पेशल मोदक बनवतो आहे. अगदी स्टफेड मोदक आहे, म्हणजे सारण भरून केलेले आहे. पनीर गुलकंद मोदक आहे आपले, आणि चॉकलेट पनीर मोदक आहे. सुपर होतात हे मोदक, दिसायलाही छान दिसतात आणि खायला तर अगदी अप्रतिम लागतात. सेम अशाच टाईपचे, म्हणजे एक्झॅक्ट असे नाही. मुलांनी त्या दिवशी बाहेरून आणले होते आणि आज त्याला हे टेस्ट करायला मोदक दिले, तर तो म्हणतो की आई एक्सलंट, अगदी एक्सलंट. तर हे मोदक जे आहे ते सगळ्यांनाच खूप आवडले. म्हटलं चला रेसिपी शेअर करूया. रेसिपी बघणार आहोत, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया. इथे मी 320 ग्रॅम पनीर घेऊन घेतलेलं आणि हे घरी तयार केलेलं पनीर आहे. पनीर कसं बनवायचं याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचं लिंक जे आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. तर या पनीरला आपण फोडून घेऊ. तर हे 2 लिटर दुधाचं पनीर आहे. तर थोडंसं आपण फोडून घेऊया. तर पनीर जे आहे ते रूम टेम्परेचरवरचं आणि असं कडक पनीर घ्यायचं, पाण्यात ठेवून दिलेलं पनीर नाही घ्यायचं. आता हे आपलं फोडून झालेलं आहे. आणि आता ना मी याला थोडं मळून घेते, म्हणजे एक छान सॉफ्टनेस येतो त्याला. ही प्रोसेस तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकता, पण मिक्सरमध्ये जरा जास्तच एकदम क्रीमी टेक्स्चर येते आणि मला तसं नको आहे एकदम क्रीमी टेक्स्चर. हाताने मळून घेतल्यानंतर त्याचं टेक्स्चर पण चांगलं राहतं. असं मला जे पाहिजे होतं तसं टेक्स्चर हाताने मळून घेतल्यामुळे येतं आणि एक त्याची टेस्ट पण वेगळी येते. म्हणून हाताने याला मळून छान याचा आपण एक सॉफ्ट डो तयार करू. इथे रेडीमेड पण पनीर वापरू शकता. थोडं प्रेशर देऊन आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता आपलं हे छान मळून झालेलं आहे. अगदी 4 ते 5 मिनिट मी याला मळून घेतलं. हाताने मळून घेतल्यामुळे काय होतं ना की याला क्रीमी टेक्स्चर तर येतच, पण थोडंसं दाणेदार पण टेक्स्चर याला राहतं आणि ते खायला खूप छान लागतं. बघू शकता. आता आपण कढईमध्ये छोटा 1 चमचा, म्हणजे पोहे खायचा जो चमचा असतो ना त्या चमच्याने 1 चमचा तूप टाकून घेते. आता त्याच्यामध्ये हे स्मॅश करून घेतलेलं पनीर आपण टाकून घेऊ. मी गॅस इथे ऑन नाही केलेला आहे, गॅस बंदच आहे माझा. त्यानंतर त्याच्यामध्ये मेजरिंग कपाने अर्धा कप मिल्क पावडर आहे हे, आणि वजनाने म्हणाल तर 75 ग्राम हे आहे. आणि ही मेजरिंग कपाच्याच अर्ध्या कपाचा अर्धा कप एवढी साखर आहे, आणि वजनाने म्हणाल तर 50 ग्राम ही साखर आहे. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. मी गॅस अजूनही ऑन केलेला नाही आहे, आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता मी इथे गॅस ऑन करून देते, कारण मी हे सगळं याच्यासाठी गॅस नंतर का ऑन केलं की यातमध्ये टाकलेल्या सगळ्याच वस्तू अशा की ह्या पटकन लागून येतात, म्हणून मी गॅस जो आहे ते सगळं मिक्स केल्यानंतर गॅस ऑन केला. आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची आहे. अगदी सुरुवातीला तुम्ही ऑन केल्याबरोबर ना गॅसची फ्लेम मीडियमवरती ठेवू शकता,
पण नंतर थोडीशी आपली कढई गरम झाली की लगेच गॅसची फ्लेम जी आहे ते एकदम लोवर करून घ्यायची आणि आपल्याला हे लोवरती शिजवून घ्यायचं आहे. कंटिन्यू हे आपल्याला फिरवत राहायचं आहे, सोडायचं नाही याला. आणि कुठपर्यंत शिजून घ्यायचं ते मी सांगते तुम्हाला. इथे साखरेचं प्रमाण जे आहे ते तुम्ही थोडं कमी अधिक करू शकता. पिठी साखर आपण इथे वापरलेली आहे. पिठी साखरच वापरायची, कारण जाड साखर जी आहे ती मेल्ट व्हायला जरा वेळ लागतो. तुम्ही बघू शकता एकदम सुरुवातीला आपलं हे मिश्रण जे आहे ते छान घट्ट होतं आणि आता बघू शकता थोडं पातळ झालेलं आहे. आणि आपल्याला आता हे परत घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे यानी कढईला जे आहे ते सोडलं पाहिजे आपलं हे मिश्रण, तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. सो हे कंटिन्यू फिरवणे जे आहे ते आपल्याला सुरूच ठेवायचं आहे, नाही तर पटकन हे लागून येतं. स्टीलची कढई जी आहे शक्यतो अवॉइड करा, कारण स्टीलच्या भांड्यामध्ये पटकन लागतं. आणि तुम्ही बघू शकता परत हे आपलं घट्ट होत चाललेलं आहे. आणि बघा तुम्ही आपल्या कढईला जे आहे ते चिपकत नाही आहे, म्हणजे जेव्हा मी अशी फिरवते आहे ना तर पूर्ण कढईला हे सोडतं आहे. तर इथपर्यंत आपल्याला हे घट्ट करून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे. आता इथे गॅस जो आहे तो मी बंद करून देते. मोदकाचं सारण तयार झालेलं आहे. तर इथे आपण 2 प्रकारचे मोदक बनवतो आहे. तर मी याच्यातलं अर्ध जे आहे ते काढून घेते आणि अर्ध कढईमध्येच राहू देते. इथे मी गॅस बंद केलेला आहे, अर्ध मी वेगळं ठेवते. याला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे पूर्णपणे. अर्ध्या ह्याचे जे आहे ते आपण चॉकलेट मोदक तयार करतोय. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं हे डार्क चॉकलेट मी घेतलेलं आहे. जवळपास 25 ग्रॅम हे चॉकलेट आहे. तर हे गोड नसतं, स्वीटन नाही आहे हे. तर याला मी किसून घेते पहिल्यांदा. तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने हे किसून घेतलेलं आणि हा कीस याच्यामध्ये टाकून घेऊ. म्हणून मी हे कढईतच राहू दिलं, कारण आपली कढई जी आहे ती गरम आहे थोडीफार आणि याच्यामध्ये हे ऑटोमॅटिकली मेल्ट होईल. आता आपण हे मिक्स करून घेऊया. म्हणजे गरम याच्यात जर आपण चॉकलेट टाकलं ना तर चॉकलेट एकदम जळून जातं, म्हणून मी किसून घेतलं. किसल्यामुळे ते लवकर तर मिक्स होईलच आणि मेल्ट पण होईल, आपली कढई गरम असल्यामुळे. आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि बघू शकता हे पूर्णपणे मिक्स झालेलं आहे. मी इथे गॅस ऑन नाही केलेला आहे आणि याला पण आपल्याला आता थंड होऊ द्यायचं. तर हे पण मी एका प्लेटमध्ये आता काढून घेते. आणि इथे आपले दोन्हीही सारण पूर्णपणे थंड झालेले आहे. मोदक वळवायच्या आधी याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं, गरम याचे मोदक चिपकून जातील. आणि इथे जे आहे हे पण थंड झालेलं आहे. इथे मी हा छोट्या आकाराचा साचा घेतलेला आहे आणि याला आपण थोडंसं तुपाचं बोट लावून देऊ. दोन्ही बाजूनी व्यवस्थित टोकाला वगैरे तूप व्यवस्थित लावून घ्यायचं. तर पहिल्यांदा आपण इथे पनीर आणि गुलकंद मोदक तयार करणार आहोत. तर हे गुलकंद आहे आणि घरीच तयार केलेलं गुलकंद आहे. याचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर तुम्ही तो माझ्या चॅनलवरती पाहू शकता किंवा मी त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्याला जे आहे ते मी थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं, कारण थोडंसं ते असे पाकळ्या होत्या ना, तर त्या पाकळ्या ज्या आहेत ते भरायसाठी व्यवस्थित जावं म्हणून थोडंसं 1 ते 2 फेरे मारून घेतले मी मिक्सरमध्ये. आता पहिल्यांदा काय करायचं ना, साच्यामध्ये आपण हे व्हाईटवालं फिलिंग भरून घेऊ. तर थोडंसं मी खाली जे टोक असते ना मोदकाचं ते थोडंसं प्रेस करून घेते, म्हणजे आपला तो टोक जो आहे ते व्यवस्थित आला पाहिजे त्याचा शेप म्हणून. आता हे याच्यामध्ये आपण भरून घेऊ. तर साचा आपला छोटा आहे ना, तर त्या अंदाजानेच ते फिलअप करायचं आणि आपण हे सगळीकडे असं थोडं प्रेस करून घेऊ, म्हणजे त्याची जी डिझाईन आहे ते व्यवस्थित त्याला आली पाहिजे. आता मध्यभागी जे आहे ते थोडंसं आपण इथे एक फिलिंग भरायसाठी खोलगट भाग असा तयार करून घेऊ. बघू शकता तुम्ही थोडा खालपर्यंत केला तरी चालते, त्याच्यामुळे फिलिंग तिथे व्यवस्थित बसेल. तुम्ही मोठाही साचा वापरू शकता, कारण पण काय होतं ना, मुलांना हे मोदक फार आवडतात आणि मग सगळ्यांनाच हवे असतात आणि सगळ्यांनाच पुरले पाहिजे, म्हणून आपण अशा पद्धतीने छोटा साचा भरून घेतलेला आहे. आणि असं बघा मध्ये फिलिंग भरायचं, पण ते बाहेर यायला नको फिलिंग, कारण आपल्याला आता तो पॅक करायचा आहे. ते फिलिंग आपल्याला असं वरून नको दिसायला. आता परत मी वरून हे थोडंसं लावून घेते त्याला. तुम्ही बघू शकता वर जे आहे ते अशा पद्धतीने आपण त्याला फिल करून घेतलं आहे. पूर्ण व्यवस्थित आपला मोदक बसला पाहिजे, म्हणून हे व्यवस्थित फिल करायचं आणि व्यवस्थित हे दाबून घ्यायचं. आता आपण बाकीचे हे 3 मोदक अशाच पद्धतीने भरून घेऊ. ओपन करू. आपले इथे 4 मोदक एका वेळेस तयार होतात. आता आपण हे थोडंसं हलक्या हाताने ओपन करायचं, खूप प्रेशर देऊन ओपन नाही करायचं. येस, परफेक्ट. काढायच्या वेळेस पण आपण तशाच पद्धतीने काढायचं, फक्त या बोटाचा थोडासा वापर करायचा आणि ते काढायचं, नाहीतर त्याची जी डिझाईन आहे ते सगळी आपण पटकन काढलं असं किंवा धसाड्याने काढलं तरी होऊ शकतं. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर सुबक हा मोदक तयार झालेला आहे. थोडंसं
हळू करायचं आहे, कारण आता आपण सगळे मोदक हे तयार करून देऊ आणि नंतर मी तुम्हाला दाखवते कट करून की आपला मोदक आतूनही कसा दिसतो. आता चॉकलेट मोदक पण त्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे आहे. तर मी याला तूप लावून घेतलेलं आहे परत, कारण व्यवस्थित निघायसाठी ते थोडंसं करायचं. अगदी एक बोट घेतलं ना तर सगळीकडे लागल्या जाते. त्याच्यामध्ये आपण हे सारण असं छान भरून घेतलेलं आणि आता याला मी परत थोडंसं जागा तयार करते, कारण याच्यामध्ये आपण आता कशाचं फिलिंग भरतोय, तर छान आपण जे व्हाईट फिलिंग केलं होतं ना व्हाईट मोदकासाठी, ते मी गोळे बनवून असे याच्यामध्ये टाकते. म्हणजे मोदक ना एकदम दिसायला पण छान दिसतो आणि खायच्या वेळेस पण मस्त लागतो. आणि आता आपण हे पॅक करून घेऊ. बाहेरून लावू शकता किंवा ते इथे मी जास्त भरलं होतं त्याच्यामुळे ते बाहेरच निघालं होतं, तर त्यानेच मी हे असं पॅक करून घेते. आणि अशा पद्धतीने आपण हे चॉकलेट मोदक पण तयार करून घेऊ. आणि हे पण आपलं भरून झालेले आहे चारी मोदक आणि आपण आता याला ओपन करू. तशा अगदी हलक्या हाताने हे उघडायचं, खूप फोर्सफुली हे उघडायचं नाही. आणि तुम्ही बघू शकता, वाव. आणि काढायच्या वेळेस हे पण अगदी हलक्या हाताने काढायचे, कारण आपलं सारण जे आहे ते इतकं सॉफ्ट आहे. आणि बघू शकता किती सुंदर सुबक असा हा मोदक तयार झालेला आहे. आणि हे चॉकलेट मोदक पण आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता आपल्या सारणाचे जवळपास 35 मोदक तयार झालेले आहे आणि किती सुंदर सुबक असे छान छोटे छोटे मस्त आपले मोदक दिसत आहेत. आणि आपल्या आजच्या मोदकातली गंमत आपण बघूया. मोदक आपण कट करतो आहे आणि वाव, बघू शकता फिलिंग. येस, सुपर. आणि तुम्ही बघा मोदकातलं फिलिंग जे आहे ते किती आतपर्यंत व्यवस्थित भरल्या गेलं आहे आणि अप्रतिम लागतात हे मोदक. आणि आता या चॉकलेट मोदकातलं पण आपण फिलिंग बघूया. येस, व्यवस्थित थोडासा हळू काप करून घ्यायचा आणि सुपर. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पण किती मस्त फिलिंग दिसते आहे. अगदी कॉम्बिनेशन बघा दोघांचंही, आपल्या व्हाईट मोदकाचं आणि चॉकलेटवाल्या मोदकाचं, एकदम सुपर कॉम्बिनेशन. आणि हेही खायला चवीला एक नंबर लागतात. सो हे दोन्ही प्रकारचे मोदक तुम्ही नक्की ट्राय करा. मला खात्री आहे तुमच्याकडे सगळ्यांनाच काय जेही प्रसादासाठी येतील ना त्यांना एवढे आवडतील आणि नक्कीच ते विचारतील कुठून आणले किंवा कसे बनवले ते. तर रेसिपी तुम्ही नक्की शेअर करा आणि आवडले तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.